नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे बीएसएफच्या 80व्या बटालियनमध्ये 18 वर्षांपासून सेवा बजावत असलेले शिरूर येथील जवान रमेश बादामी वय 42 यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण गावामध्ये शोककळा पसरली आहे. बागलकोट तालुक्यातील शिरूर गावचे रहिवासी असलेले रमेश बादामी मागील काही महिन्यांपासून ब्रेन ट्यूमरने त्रस्त होते. श्रीनगर येथील मिलिटरी रुग्णालयात उपचार घेत असतानाच सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. आज गुरुवारी त्यांचे पार्थिव शरीर शिरूर येथे आणण्यात आले. गावकऱ्यांनी भारत मातेच्या जयघोषात भव्य दुचाकी रॅली काढत दिवंगत रमेश बादामी यांना मानवंदना दिली. रमेश यांनी दीर्घकाळ देशसेवा बजावली असून त्यांच्या निधनामुळे गावाने एक वीर सुपुत्र गमावला आहे. त्यांच्या अंत्ययात्रेप्रसंगी गावकरी, नातेवाईक आणि जवानांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत माता की जय आणि रमेश बादामी अमर रहे अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. बेळगाव जिल्ह्यातील सहकारी संस्था निवडणुकांमध्ये राजकीय हस्तक्षेप आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे शेतकरी संघटनांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. विशेषतः बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि मलप्रभा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांमध्ये राजकीय नेत्यांच्या सहभागामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. शेतकरी संघटनांनी सरकारकडे मागणी केली आहे की अशा निवडणुकांमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांखालील किंवा सहकारी क्षेत्रात गैरप्रकार केलेल्या राजकीय नेत्यांना सहभागी होण्यास प्रतिबंध घालावा. त्यांची नावे काळ्या यादीमध्ये समाविष्ट करून भविष्यातील निवडणुकांपासून त्यांना दूर ठेवण्यात यावं अशी ही मागणी यावेळी करण्यात आली. मलप्रभा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही राजकीय पक्षांच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. शेतकरी संघटनांनी स्पष्ट केलं आहे की जर राजकीय नेत्यांनी या निवडणुकांमध्ये सहभाग घेतला तर त्यांना भविष्यातील निवडणुकांमध्ये बहिष्कृत केलं जाईल. या पार्श्वभूमीवर सरकारने सहकारी संस्था निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी आज पत्रकार परिषदेत शेतकरी प्रकाश नाईक यांनी केली आहे. अलीकडे विजापूर शहरासह अनेक ठिकाणी झालेल्या घरफोडी प्रकरणातील पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण 8,37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विजापूर शहरातील समीर नबीलाल इनामदार वय 23, हसन डोंगरी येथील चांदसाब मुल्ला वय 33, शफीक अहमद महम्मद गौस इनामदार वय 49 अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. विजापूर शहरातील हाऊसिंग बोर्ड भागामध्ये संशयास्पद वावरत असताना पोलिसांनी तिघांची चौकशी केली. त्यावेळी त्यांच्याकडून 65 ग्रॅम वजनाचे सोने व घरफोडीसाठी वापरलेली एक ऑटो रिक्षा असा एकूण 8,37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये सहभागी असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचं जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांनी कौतुक केलं. बेळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुका जवळ येत असताना जिल्ह्याभरामध्ये निवडणूक प्रचाराचा ताप चांगलाच चढलेला आहे. मात्र या प्रचारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि नियमबाह्य घडामोडी घडत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनांनी केलाय. हुक्केरी तालुक्यामध्ये 2 प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये प्रतिष्ठेची लढत रंगली असून मतदारांना 5 ते 20 लाखांपर्यंतची रक्कम देऊन मतदानासाठी खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकंच नव्हे तर एका कृषी सहकारी सोसायटीच्या सदस्याला पैसे देऊन धमकावल्याचा प्रकार पोलिसांसमोर घडला असंही पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की काही मतदारांचे अपहरण करून त्यांना मतदानासाठी जबरदस्ती केली जात आहे. निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासन हे प्रकार गंभीरपणे घेत नसल्यानं लोकशाही प्रक्रियेवर विश्वास उरणार नाही. राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या भ्रष्ट नेत्यांवर कठोर कारवाई करावी. निवडणुकीत पैसा वाटप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. निवडणूक प्रक्रिया स्थगित करून योग्य चौकशी करूनच पुढील टप्पे घ्यावेत अशी मागणी शेतकरी संघटनांनी लावून धरली आहे. आज गुरुवारी सकाळी वन खात्याच्या कार्यालयाच्या आवारात राष्ट्रीय वन हुतात्मा स्मरण दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात वनसंपत्तीचे रक्षण करताना प्राण अर्पण करणाऱ्या वन विभागातील हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। कार्यक्रमादरम्यान पोलीस प्रशासन, वन विभाग अधिकारी, कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुण्यांनी उपस्थित राहून हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून त्यांचे योगदान स्मरणात ठेवले। याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांनी हुतात्म्यांच्या बलिदानाचा गौरव करत वनसंपदेच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले। वन्यजीव संरक्षणाच्या कार्यात आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत जीवनाचे बलिदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा स्मरण दिन दरवर्षी संपूर्ण देशभर पाळला जातो। बेळगावात देखील हा दिवस अत्यंत श्रद्धा आणि आदरभावाने साजरा करण्यात आला। अथणी तालुक्यातील उगार बुद्रुक येथील गर्भवती महिला चैताली प्रदीप किरणगी वय 22 हिची पतीकडून हत्या केल्याच्या घटनेने गावात संतापाची लाट उसळली असून पेशाने वकिली करत असलेला आरोपी पती प्रदीप किरणगी याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करत कुटुंबीय, ग्रामस्थ, विविध संघटना, वकील संघ व कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन छेडलं। आज गुरुवारी सकाळी उगारमध्ये पद्मावती सर्कलपासून गावातील प्रमुख रस्त्यांवरून मिरवणूक काढून निदर्शकांनी आपला संताप व्यक्त केला। आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर करत गर्भवती चैतालीच्या हत्येस जबाबदार असलेल्या तिच्या पतीला कठोर शिक्षा सुनावण्यात यावी अशी जोरदार मागणी केली। या आंदोलनाप्रसंगी माजी आमदार मोहनराव शहा, कर्नाटक राज्य जैन असोसिएशनचे उपाध्यक्ष शीतल पाटील, तालुका पंचायत माजी सदस्य वसंत खोत, ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य, वकील संघटनेचे प्रतिनिधी तसेच चैतालीचे आईवडील आणि नातेवाईक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडमध्ये असून आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। गर्भवती महिलेसोबत झालेल्या या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेलाय। बेळगाव शहर विभागातील प्राथमिक व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित तालुकास्तरीय विभागीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते करण्यात आले। या स्पर्धेमध्ये विविध शाळातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून त्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपली कौशल्ये सादर केली। स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये निरोगी स्पर्धेची भावना, संघभावना आणि सर्वांगीण विकासाची जाणीव निर्माण झाली। उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना आमदार सेठ म्हणाले की क्रीडा हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून ते तरुण पिढीचे व्यक्तिमत्व घडवणारे, शिस्तीचे धडे देणारे आणि शारीरिक तंदुरुस्तीला चालना देणारे प्रभावी साधन आहे। ते पुढे म्हणाले की सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा आणि अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू। बेळगावमधील तरुण खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकता यावं यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उभारल्या जातील। या कार्यक्रमाला शिक्षक, शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बेळगावहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या एका कारचे टायर अचानक फुटल्याने ती थेट रस्ता दुभाजकाला धडकली। ही घटना आज गुरुवारी दुपारी 3:30च्या सुमारास घडली असून अपघातात कारचं मोठं नुकसान झालं आहे। अपघात इतका भीषण होता की चालकाचा पाय कारमध्येच अडकला होता। मात्र आजूबाजूच्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत अपघातस्थळी तात्काळ धाव घेतली आणि चालकाला सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं। या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र कारचा चक्काचूर झाला आहे। घटनेची माहिती मिळताच काकती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची नोंद केली आहे। वाहन चालकाने वेगावर नियंत्रण गमावल्यानं हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। पुढील तपास पोलीस करत आहेत। बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्त झालेल्या विशाल सारस्वत यांनी बुधवारी अधिकृतपणे पदभार स्वीकारला। कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तात्काळ मागील महिन्याभरात प्रलंबित असलेल्या फाईल्स मागून त्यांचे परीक्षण सुरू केले आहे। त्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागण्याची अपेक्षा आहे। पूर्वीचे सीईओ राजीव कुमार यांची बदली जबलपूरला झाल्यानंतर बेळगाव कॅन्टोन्मेंट कार्यालयात काही काळ पद रिक्त होतं। तात्पुरती जबाबदारी बेंगळूरमधील दिव्या यांच्याकडे देण्यात आली होती। मात्र त्या रजेवर गेल्यामुळे गणेशोत्सव आणि अन्य महत्वाच्या कार्यक्रमांदरम्यान नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला होता। संरक्षण मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच विशाल सारस्वत यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले होते। याआधी ते उत्तराखंडमधील रोरकी कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये कार्यरत होते। तिथून कार्यमुक्त होत बुधवारी दुपारी त्यांनी बेळगाव कार्यालयात हजेरी लावून जबाबदारी स्वीकारली।
सारस्वत यांच्या आगमनाने प्रशासन कार्यक्षमतेने सुरू होण्याची शक्यता असून नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. भीमगड अभयारण्यातील गवाळी परिसरातील जमिनींवर भूमाफियांनी आपले हात साफ करण्याचा प्रयत्न सुरू केला असून गावांचे स्थलांतर होणार असल्याची अफवा पसरवून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या प्रकारात काही तहसील कार्यालयातील अधिकारी सामील असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. 13 गावांचे स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाकडून 15 लाखांची ऑफर देण्यात येत असताना काही भूमाफियांनी नागरिकांवर दबाव आणत सरकारकडून पैसे मिळणार नाहीत, आमच्याकडे शेतजमीन विकून टाका असा सल्ला देत आहेत. त्यातून कमी किमतीत जमीन खरेदी करून भविष्यात सरकारकडून कोट्यवधींचा मोबदला उकळण्याचा डाव असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या अगोदरही याच भूमाफियाने या परिसरात बेकायदेशीर खाणकाम केलं होतं. आता पुन्हा त्याच माफियाचा शिरकाव होत असून तहसील कार्यालयातील काही अधिकारी त्याला समर्थन देत असल्याची चर्चा रंगत आहे. नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करून आणि काही स्थानिकांना हाताशी धरून भूमाफिया संपूर्ण क्षेत्रावर आपली मालकी मिळवण्याच्या तयारीत असल्याचं चित्र दिसत आहे. या गैरप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्का अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. रायबाग तालुक्यातील कुडची येथील वॉर्ड क्रमांक 4 मधील वीरभद्र देवस्थानाजवळच्या 4 घरांमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना बुधवारी घडली. घटनेची दखल घेत पोलिसांनी भेट देऊन तपास सुरू केला आहे. घटनेविषयी अधिक माहिती अशी की वीरभद्र देवस्थानाजवळ इखलास पटाईत यांचं घर आहे. त्यांची मुले बेळगाव येथे शिक्षण घेत असल्याने त्यांची पत्नी तिथेच राहते. त्यांना भेटण्यासाठी इखलास बुधवारी गेले होते. ती संधी साधत चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम, चांदी व सोन्याचे ऐवज लंपास केले. सायबर गुन्हेगारीने आणखी एक बळी घेतला आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने खडकलाट तालुका चिक्कोडी येथील युवकासह अन्य काही जणांना 17,21,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या संदर्भात बेळगाव सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर नोंदवण्यात आलाय. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे 3 मार्च 2025 ते 28 जुलै 2025 या कालावधीमध्ये निपाणी परिसरातील काही तरुणांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये भरघोस परताव्याच्या लालसेने गुंतवणूक केली होती. सुरुवातीला गुंतवणूकदारांना काही फायदे दाखवून भामट्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला. फक्त 5,700 रुपये परत घेण्याची परवानगी दिल्यानंतर गुंतवणूक केलेली मोठी रक्कम अडकवली गेली. सायबर गुन्हेगारांनी फसव्या वेबसाईट्स आणि बनावट अॅप्लिकेशनचा वापर करून हे आर्थिक घोटाळे केले गेले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. सायबर पोलिसांनी नागरिकांना अशा आकर्षक गुंतवणुकीच्या प्रस्तावांना बळी न पडण्याचं आवाहन केलं असून अशा प्रकारच्या गुंतवणुकीपूर्वी खात्रीशीर माहिती घेणं आणि अधिकृत सल्लागारांचा सल्ला घेणं अत्यावश्यक असल्याचं तज्ज्ञांनी नमूद केलंय. कर्ज फेडण्यात अपयश आल्यानं आलेल्या नैराश्यातून इंगळी येथील महादेव लक्ष्मण चौगुले वय 62 या शेतकऱ्याने त्याच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद अंकली पोलिसात झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे व अतिवृष्टीमुळे पिके पूर्णपणे नष्ट झाल्याने चौगुले यांना नैराश्य आलं होतं. शेती व्यवसायासाठी गावातील विविध पतसंस्था व आर्थिक संस्थांकडून 6 लाखांहून अधिक कर्ज घेतलं होतं. मात्र यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे व कृष्णा नदीच्या पुरामुळे त्यांच्या शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. त्यामुळे कर्जफेडीचे ओझे सहन न झाल्याने त्यांनी जीवन संपवलं. या घटनेची नोंद अंकली पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या लेखा आणि बांधकाम स्थायी समिती बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही बैठकीत महत्वाच्या आर्थिक व विकास कामांच्या विषयांवर चर्चा होणार असून संबंधित इतिवृत्तांना मंजुरी दिली जाणार आहे. सकाळी 11:30 वाजता लेखा स्थायी समितीची बैठक समिती अध्यक्ष ब्रह्मानंद मिरजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल. यामध्ये गत फेब्रुवारी व मार्च 2025 या महिन्यांच्या जमा खर्चाचे विवरण सादर करून त्यास मान्यता दिली जाईल.
तसेच 4 जून रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त मंजूर केले जाणार आहे. त्यानंतर दुपारी 3:30 वाजता बांधकाम स्थायी समितीची बैठक समिती अध्यक्षा माधवी राघोचे यांच्या अध्यक्षतेखाली घेतली जाणार आहे. या दरम्यान 13 जून रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त मंजूर होणार असून शहरातील विविध विकास कामांसंदर्भातील प्रस्तावांवर चर्चा होऊन त्यांना मंजुरी देण्यात येणार आहे. या दोन्ही बैठकींकडे नगरसेवक, अधिकारी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायत हद्दीतील केईबी सबस्टेशन, मोबाईल टॉवर व विंडमिल यांच्याकडून थकीत कर वसुलीसाठी उपक्रम हाती घेऊन कर वसुलीमध्ये 100% प्रगती साधावी अशी सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केली. जिल्हा पंचायतीच्या सभागृहात झालेल्या जिल्हा व तालुकास्तरीय विविध खात्यांच्या विकास आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून शिंदे बोलत होते. सकल योजनेअंतर्गत थकीत असलेल्या अर्जांवर पुढील 2 दिवसात विचार करून निर्णय द्यावा. नागरिकांना कोणत्याही प्रकारे समस्या येऊ नयेत याची दखल घ्यावी अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण वाहतूक व्यवस्था सुधारण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं आहे. प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त बसेस नसल्याने रोज शेकडो विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले आहेत, असा आरोप करत बस सेवा सुरळीत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी, पालकांनी, विविध संघटनांनी आणि अभावी संघटनेने बुधवारी मुरगुंडी येथे रास्ता रोको आंदोलन केले. निपाणी हेस्कॉमच्या वतीने निपाणी शहर व परिसरात त्रैमासिक दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी रविवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित राहणार असून यासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन हेस्कॉमचे शहर अभियंता अक्षय चौगुला यांनी केले आहे. रविवारी विद्युत उपकेंद्रे तसेच ट्रान्सफॉर्मरमधील बिघाड यामुळे दुरुस्ती कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे निपाणी येथील 110 केव्ही विद्युत केंद्र तसेच जत्राट येथील 33 केव्ही, बेनाडी येथील 33 केव्ही विद्युत उपकेंद्रे व त्या अंतर्गत येणारी सर्व 11 केव्ही क्षमतेची उपकेंद्रे या सर्व ठिकाणी सदर दुरुस्ती कामे होणार आहेत. त्यामुळे या उपकेंद्रांतर्गत असलेल्या सर्व गावांमध्ये रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळामध्ये नारळाची मागणी वाढत असतानाच त्याचे दर गगनाला भिडलेत. बाजारात नारळ प्रति नग 50 रुपयांपर्यंत विकला जात असून लहान आकाराचे नारळही 35 ते 40 रुपयांमध्ये ग्राहकांना खरेदी करावे लागत आहेत. गोवा आणि कोकण भागामध्ये नारळ उत्पादनामध्ये तब्बल 60% घट झाल्यामुळे स्थानिक उत्पादनावर भर न राहता आंध्र प्रदेशातील पालकोल, मद्रास आणि तामिळनाडू येथून नारळाची आयात करावी लागत आहे. कर्नाटकातील सापसोल परिसरातही उत्पादन घटल्यामुळे पुढील काळामध्ये नारळाचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर सुके खोबरे आणि खोबरेल तेलाचे दरही चढेच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. महागाईच्या या फटक्यामुळे सणाच्या तयारीवर परिणाम होण्याची शक्यता असून सामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. व्यापाऱ्यांकडून साठवणूक टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे, तर शासनानेही लक्ष घालून परिस्थिती नियंत्रणात आणावी अशी मागणी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून बेडकेहाळ येथील दूधगंगा नदीकाठावरील पुलाखाली मगरीचा वावर होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे शेतकऱ्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. नुकतेच येथे मगरीच्या पिल्लास पकडण्यात नागरिकांना यश आलं आहे. यावेळी संगाणे मळ्यातील नागरिकांनी मगर पाहण्यासाठी गर्दी केली होती. बेळगावातील केएलई डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर आणि रेड अँब्युलन्स यांच्यात आपत्कालीन वैद्यकीय सेवांचा दर्जा वाढवण्यासाठी भागीदारी करण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश गंभीर अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना गोल्डन अवरमध्ये तात्काळ रुग्णालयात पोहोचवणे हा आहे. या नवीन सेवेचा औपचारिक शुभारंभ आज गुरुवारी हॉस्पिटलच्या परिसरात करण्यात आला. वैद्यकीय संचालक डॉक्टर कर्नल एम दयानंद यांनी अँब्युलन्सला हिरवा झेंडा दाखवून ती लोकसेवेसाठी रवाना केली. डॉक्टर दयानंद यांनी ग्रामीण भागामध्ये अँब्युलन्स सेवा कशी जीवन वाचवू शकते यावर भर दिला. गोल्डन अवरमध्ये उपचार मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे या सेवा म्हणजे रुग्णालयाचे चालते फिरते स्वरूपच आहे असे ते म्हणाले. एक कुशल आणि प्रशिक्षित टीम अँब्युलन्समध्ये तैनात असून 1 तासाच्या आत रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी 1099 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहनही करण्यात आलंय. बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेतील राज्य आदर्श शिक्षिका आशा मोनेश्वर पोद्दार यांनी आपल्या दिवंगत आई रहमत बी इस्माईल नदाफ यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त एक विशेष उपक्रम राबवला. शाळेतील इयत्ता दुसरीतील गरीब विद्यार्थिनी कृतिका जयंत काटकर हिला 10वी पर्यंतच्या शिक्षणासाठी दत्तक घेऊन शिक्षक दिनाचे औचित्य साधून 10,000ची ठेव रक्कम लोकमान्य सोसायटीमध्ये जमा केली. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी येळगुकर, सदस्य सुवर्णा लोहार तसेच निवृत्त शिक्षक प्रकाश बेळगुणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आशा पोद्दार यांनी शाळेला 5 नीमची झाडे, वाचनालयासाठी 2,000 किमतीची पुस्तके आणि विद्यार्थिनीच्या आईच्या स्वाधीन ठेव प्रमाणपत्र सुपूर्द केले. यावेळी एम.एल. कडगावकर, एम.एम. चौगुले व प्रकाश बेळगुणकर यांनी भाषणे करून शिक्षिका पोद्दार यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. ग्रामपंचायत अध्यक्षा येळगुकर यांनी शाळेला दिलेल्या 5.5 लाखांच्या विविध देणग्यांचा उल्लेख करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. शिक्षिका आशा पोद्दार या बेळगाव जिल्ह्यातील एकमेव अशा शिक्षकांपैकी आहेत ज्यांनी स्वतःच्या पगारातून विद्यार्थ्यांसाठी मोठं योगदान दिलंय. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही हलगेकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन व्ही तरळे यांनी केले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.